कराड नगरपालिकेची आढावा बैठक होती आणि या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते। मात्र सातारा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली नाही असं यावेळेला शंभूराज देसाई म्हणतायत। राऊत आणि अंधारे आवळे-जावळे भाऊ-बहीण आहेत। राऊतांच्या बोलण्यामुळे त्यांच्या पक्षाचा नंबर खाली जाईल असं वक्तव्य यावेळेला शंभूराज देसाईंनी केलंय। सुषमा अंधारेंना मुंबईत बसून बोलायला काय लागते? आम्ही लोकांच्यात आहे, सारखं लोकांच्यात जातोय आणि कायदा सुव्यवस्था जिल्ह्याची कुठेही बिघडलेली नाही। कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्याशी कधीही वन टू वन चर्चा करायला आमची तयारी आहे। सुषमा अंधारेंनी सातारा जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता करण्याची गरज नाही। कायदा सुव्यवस्था जिल्ह्यातली अबाधित आहे। सुषमा अंधारे आणि संजय राऊत हे एकमेकाचे आवळे-जावळे बहीण-भाऊ आहेत। दोघांनाही मीडिया पुढे बोलण्याशिवाय दुसरं काही काम नाही। संजय राऊत साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे आता जास्त मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही। त्यांना काय म्हणायचे म्हणू द्या। कालच्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीत महाराष्ट्रानं दाखवलं कोण काय आहे ते। भाजपच्या पाठोपाठ दुसऱ्या नंबरचा पक्ष नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणारा आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे। लोकांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेलं आहे। दुसऱ्या नंबरला आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो भाजपच्या खालोखाल। त्यामुळे आणि तुमची काय अवस्था झाली संजय राऊतांना म्हणा बघा ना एकदा उबाटा कुठं आहे, उबाटा कितव्या नंबरला आहे, खालून सुद्धा खालच्या नंबरवरून सुद्धा शोधून सापडत नाही। मनसेचे नेते संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। मनसेकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेले संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केला। 194 वॉर्ड हा ठाकरे सेनेला गेल्यानं धुरी नाराज होते। या वॉर्डमधनं ठाकरे सेनेकडनं निशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र संतोष धुरी भाजपमध्ये गेल्यानं ऐन मुंबई पालिका निवडणुकीच्या आधी मनसेसाठी हा एक खूप मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे। हिरव्या लोकांची जे जॉईन झालेली लोक त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे, म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन, उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते, त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे। त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाहीये पिक्चरमध्ये, ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे। मला काल रात्री खूप उशिरा कळलं की संतोष धुरी भाजपात गेले। खरं म्हणजे संतोष धुरी जो निर्णय घेतलाय तो काही दिवसांनीच पश्चाताप नक्की होईल त्याला। दुसरी गोष्ट म्हणजे जे आरोप करतोय ना, ज्यांनी तुम्हाला ओळख दिली ना त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही। कसली निष्ठा रे ही? हिरवं रक्त ही सगळी स्क्रिप्ट आहे। तुमच्या बापाने ठेवली हिरवी रक्त। जी आमदार किंवा माझे हा नगरसेवक यांनी विभागामध्ये ज्या काय गरीब लोकांच्या स्कीम झालेल्या आहेत त्यांनी सांगावं की बाबा त्यांच्यासाठी यांनी काय प्रयत्न केला। मी तर आजपर्यंत ना आमदार होतो ना नगरसेवक। मी जेव्हा म्हणजे चुकून म्हणजे आमच्या माजी आमदारांनी जी गद्दारी केली त्यावेळी सुद्धा काँग्रेस, तेव्हा आम्ही त्यांना साथ दिली आणि त्यातून उभा राहिलो तेव्हा सुद्धा त्याची हवा गेलेली होती। तेव्हा तर मनसे फॉर्मला होती, त्यावेळी सुद्धा ते 200 मतांनी आला, ते पण ज्योती बोधल्याने आम्ही दोघंही उभे राहिलो म्हणतो, नाही तर ज्योती बोधले वन साईड आले असते, मी जर कधी राहिलो नसतो तर। कारण आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर समजा माझ्यावर तो आरोप करतो, तो तर नगरसेवक होता आणि 17ला तो उभा राहिला। त्याला विचार तुला किती मतं पडली आणि अपक्ष म्हणून मला किती मतं पडली, जो 3000 पुढे मी त्याच्यापेक्षा, म्हणजे लोकमत कोणाचं चांगलं आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.